चला शेवटचं आहे आपलं सर्क्युलर परम्युटेशन. आपण आतापर्यंत काय काय बघितलं त्याची एक उजळणी करूयात. NPR चा अर्थ काय होतो? अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स. अरेंजमेंट ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन आर ॲट अ टाइम. एका वेळेस. NPR चा अर्थ असतो की तुमच्याकडे R रिकामे बॉक्सेस आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्ही n ऑब्जेक्ट्सची अरेंजमेंट्स करणार आहे. तर किती वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. कळते? जसं आपण 10-12 जण आहोत, 12 जण आहेत, 12 जणांपैकी 5 जण घ्यायचे फोटो काढण्यासाठी, त्याला आपण लिहिणार 12p5. अर्थ होणार की 5 रिकामे एक बेंच आहे त्याच्यावर 5 जण बसू शकतात. या 5 जण जे बसू शकतात तर 12 मधले 5-5 जण घ्यायचे. पहिल्यांदा कोणते तरी 5 घेतले, त्यांच्यात किती वेगवेगळे अरेंजमेंट, पुन्हा आणखी दुसरे 5 घेतले, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स घेऊन किती डिफरंट अरेंजमेंट केले जाऊ शकतात. तुमच्याकडे 5च जागे, 12तले 5 जण घ्यायचे, तर त्याला आपण म्हणतो 12p5. मग हे 12 वेगवेगळे, ह्याच्यामध्ये कुणी असं आहे का 2 जण बिलकुल एकच नाही, 12 जण वेगळे. त्याच्यामुळे n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन आर ॲट अ टाइम. एका वेळेस 8 जण घेतलेले. कळते? मग n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन आर ॲट अ टाइम, तर हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट्स कॅन बी फॉर्म. हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट्स कॅन बी फॉर्म. तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला. NPR is nothing but n factorial upon n minus r factorial. ऑब्वियसली सांगायची गरज नाही की r is less than or equals to n. मग जर r n च्या इक्वल झाला, n जण आहेत, सगळ्यांचा फोटो काढायचे एकाच वेळेस. You can take all of them. You have n empty boxes. So n empty boxes are filled by n different objects in n factorial ways. n का मतलब क्या होता है? n objects हैं taken all at a time. Taken all at a time. तो इस फॉर्मूले के अंदर रखेंगे तो आपको क्या मिलेगा? n factorial, क्योंकि नीचे आ जाएगा 0 factorial जिसका वैल्यू होता है 1. ये जो हमने किया, ये किया हमने विदाउट रिपीटिशन. मतलब अगर किसी को एक जगह पे बिठाया है तो उसको दूसरी जगह पे बिठा सकते हैं क्या? एट द सेम टाइम नहीं बिठाया जा सकता. एक बंदा बिठाया फोटो के लिए, अब उसको उसी के बगल में उसी को बिठा सकते हैं क्या और एक बार? नहीं. एक ही फोटो के अंदर नहीं बिठा सकते. तो दिस इज विदाउट रिपीटिशन. लेकिन इन्हीं 2 केसेस में अगर रिपीटिशन अलाउड किया जाता है, विथ रिपीटिशन अगर किया जाए तो NPR बन जाएगा n⁻r, क्योंकि r बॉक्सेस है एंड दे आर गोइंग टू बी फिल्ड बाय n ऑब्जेक्ट्स. सो पहला डिब्बा भरा जाएगा n तरीकों से, फिर क्योंकि रिपीटिशन अलाउड है तो दूसरा डब्बा भी n तरीकों से, फिर तीसरा भी n तरीकों से. तो ऐसा n का मल्टीप्लिकेशन होगा r बार, तो आंसर आएगा n⁻r. अगर रिपीटिशन है और सारे के सारे ले लिए तो n⁻n बन जाएगा. तो ये बात हो रही थी कब? जब n डिफरेंट ऑब्जेक्ट्स है. अगर आपके पास n ऑब्जेक्ट्स है, उसमें से कुछ आइडेंटिकल है, ऐसे सिचुएशन में अगर आप सारे के सारे ऑब्जेक्ट्स को लेते हो तो उसका परम्यूटेशन होता है n फैक्टोरियल डिवाइडेड बाय जो ऑब्जेक्ट जितनी बार रिपीट हो रहा है उसका उतना फैक्टोरियल. जैसे मान लो कोई ऑब्जेक्ट 3 बार रिपीट हो रहा है तो डिवाइडेड बाय 3 फैक्टोरियल. क्योंकि क्या होता है, रिपीटेशन की वजह से आप अगर n फैक्टोरियल अरेंजमेंट्स लेते हो तो उसमें रिपीटेशन की वजह, मतलब जो आइडेंटिकल ऑब्जेक्ट्स है उनकी वजह से जो जिसको हम डिफरेंट अरेंजमेंट बोल सकते हो, डिफरेंट ना रहते हुए सेम रहती है. तो जितनी सेम अरेंजमेंट्स होती है हम उसको हटा देते हैं. तो वो हटाने का तरीका क्या है कि जो जितनी बार रिपीट हो रहा है उतने फैक्टोरियल से डिवाइड कर दो, तो जो सिमिलर अरेंजमेंट्स है वो हट रही है. आ रही बात समझ में? हाँ. तो जो जितने, जैसे मान लो कोई ऑब्जेक्ट है वो m बार रिपीट हो रहा है तो आप m फैक्टोरियल से डिवाइड करेंगे. कोई दूसरा ऑब्जेक्ट है वो p बार आ रहा है तो आप p फैक्टोरियल से करेंगे. कोई तीसरा ऑब्जेक्ट r बार आ रहा है तो r फैक्टोरियल से करेंगे. ये हमने देखा. व्हेन ऑब्जेक्ट्स के अंदर कुछ ऑब्जेक्ट्स आइडेंटिकल होते तब की बात हो रही है. फिर क्या देखा हमने? बस इतना ही था. परम्यूटेशन में इतना ही था. अब आ रहा है
सर्कुलर परम्यूटेशन। सर्कुलर परम्यूटेशन तो ये सर्कुलर परम्यूटेशन क्या मतलब परम्यूटेशन नहीं तैयार कर सकता है इसका सर्कुलर परम्यूटेशन। सर्कुलर सर्कल पहले फोटो निकालने के लिए बेंच पे बिठा रहे थे, अब खाना खाने के लिए टेबल पे बिठाएंगे। किस तरीके का टेबल? सर्कुलर टेबल। डाइनिंग है या लंचिंग है, डाइनिंग टेबल है लंचिंग टेबल है। रात को खाना खाएंगे तो डाइनिंग हो गया। अच्छा डाइनिंग ही होता है क्या? मुझे लगा डिनर करते रात में तो डाइनिंग बोलते हैं, दोपहर में करते हैं लंच। तो ठीक है, डाइन इन का मतलब है खाना खाने के लिए आइए। तो डाइनिंग टेबल हमारा सर्कुलर है। खाना खाने वाला हो, अब क्योंकि हम लोगों को खाना ज़्यादा पसंद है, हम आए दिन किसी भी टाइम पूछते रहते हैं, तो इसलिए मैं खाने का एग्जाम्पल दे रहा हूँ, है ना। हम हर 15 मिनट में टिफिन खोल लेते हैं तो हमें खाना बहुत पसंद है, तो हम लोग बैठे हुए हैं सर्कुलर टेबल के ऊपर। अब दिक्कत ये है कि उस टेबल के ऊपर अलग अलग तरीके का खाना रखा गया है, तो टेबल तो घूम नहीं रहा। तो किसी का पसंदीदा थोड़ा दूर रखा हो तो हो सकता है उसके खाने से पहले सामने वाला निपटा दे उसको तो हर किसी की कोशिश रहेगी कि भाई साहब हमें इस टेबल के ऊपर बैठना है, हम लोग 5 लोग हैं, तो कितने डिफरेंट पॉसिबल अरेंजमेंट हो सकते हैं, कितने डिफरेंट पॉसिबल अरेंजमेंट हो सकते हैं। अब सर्कुलर अरेंजमेंट में दिक्कत क्या है? सर्कुलर अरेंजमेंट में, हाँ वो किताब आपकी है बेटा, तो आप घर जाके भी पढ़ सकते हो उसको। अभी आप मेरी बात सुनिए, है ना, या फिर कहीं जमा करवानी होती है साथ में ही रखोगे ना उसको, तो घर जाके पढ़िए। अभी मेरी तरफ ध्यान दीजिए। अब सर्कुलर अरेंजमेंट में और लीनियर अरेंजमेंट में चेतन डिफरेंस क्या हो सकता है? सर्कुलर अरेंजमेंट में और लीनियर अरेंजमेंट में फर्क ये होता है कि जैसे मान लो कि 5 बंदे हैं, उनको हमने एक सर्कुलर टेबल के ऊपर, चेयर के ऊपर बिठा दिया। तो मान लेते हैं कि ये आपका सर्कुलर टेबल है और वो 5 बंदे हैं, ए बी सी डी एंड ई। तो आपने उन्होंने सर्कुलर बिठा दिया। अब इन्हीं बंदों को मैं लाइन से बिठा देता हूँ, ए बी सी डी ई। अब आप मुझे बताइए, ये एक अरेंजमेंट है आपके सामने और ये एक लीनियर अरेंजमेंट है। अब अगर मान लो मैंने इसको पढ़ा ए बी सी डी और मैंने ऐसे लिखा, अब मैं इसको पढ़ रहा हूं बी सी डी ई ए, तो भी सर्कुलर में वही लोग वहीं पे बैठे हुए हैं, कोई अरेंजमेंट बदला है क्या? लेकिन लीनियर में बदल गया कि ये और ये अरेंजमेंट एक लाइन में सेम बोल सकते हैं क्या? ना, यहाँ ये स्टार्ट में, यहाँ ये लास्ट में। इसी सर्कुलर अरेंजमेंट को मैंने पढ़ा सी डी ई ए बी, सी डी ई ए बी। सर्कुलर में तो कोई फर्क ही नहीं पड़ रहा, बच्चे जहाँ के वहाँ बैठे हुए हैं। जिन लोगों को दिखाई ना दे वो बाद में लेक्चर देख सकते हैं रिकॉर्डिंग में, ठीक है। सी डी ई ए बी, सी डी ई ए बी। सर्कुलर में कोई फर्क ही नहीं पड़ रहा, लीनियर में तो अरेंजमेंट धनात्मक बदल जाता है। आप शुरुआत करते हैं डी ई ए बी सी, फिर सर्कुलर में वही है लेकिन लीनियर में अलग हो गया। फिर आते हैं ई ए बी सी डी, सर्कुलर में वही है, लीनियर में फर्क पड़ गया। तो इसका मतलब क्या समझ में आता है कि आपके पास अगर 5 बंदों का आपने सर्कुलर परम्यूटेशन किया है, नॉट ऑल परम्यूटेशन, बस एक तरीके से आपने उनको बिठा दिया है इन सर्कुलर वे, सर्कुलर प्लेटफॉर्म पे, तो जो एक तरीके से एक अरेंजमेंट जो आपका सर्कुलर बन चुका है वो 5 डिफरेंट लीनियर अरेंजमेंट्स को पैदा कर रहा है, 5 डिफरेंट लीनियर अरेंजमेंट को जन्म दे रहा है एक सर्कुलर अरेंजमेंट। बात को समझिए, हमारे सामने सवाल ये है कि मैं 5 बंदों को कितने अलग अलग तरीके से बिठा सकता हूं सर्कल पे। अरेंजमेंट अलग होना चाहिए, समझ आ रही बात? तो ये मेरा टारगेट क्या है, मुझे ये ढूंढना है कि मैं 5 बंदों को
सर्कुलर टेबल के ऊपर कितने अलग अलग तरीके से बिठा सकता हूं, कितने डिफरेंट अरेंजमेंट बना सकता हूं। तो मेरे पास लीनियर अरेंजमेंट्स के लिए फॉर्मूला है। अगर मैं आप लोगों को पूछता हूं कि बेटा 5 लोग हैं, उनको एक लाइन में बिठाना है, तो कितने अलग अलग तरीके से बिठा सकते हो? 5 फैक्टोरियल से बिठा सकते हो, ये आपको पता है। तो आपके पास लीनियर अरेंजमेंट कितने हो सकते हैं? ऑल पॉसिबल लीनियर अरेंजमेंट आपको पता है, एक लाइन में कितने अलग अलग अरेंजमेंट बना सकते हो। तो हमारी कोशिश ये है कि उन्हीं 5 बंदों को अगर सर्कुलर परम्यूटेशन में अलग अलग कितने सर्कुलर आप अरेंजमेंट कर सकते हो, ये फाइंड आउट करना है। तो हम मदद लेने वाले हैं लीनियर अरेंजमेंट की। और किस तरीके से मदद लेने वाले हैं? तो एक सर्कुलर अरेंजमेंट 5 लोगों का, 5 लोगों का एक सर्कुलर अरेंजमेंट कितने लीनियर अरेंजमेंट को पैदा कर रहा है? 5। अगर मेरे पास 5 डिफरेंट लोग हैं तो उनका एक सर्कुलर अरेंजमेंट जितने भी लोग हैं उतने लीनियर अरेंजमेंट को पैदा कर रहे हैं। अगर मान लो 4 लोग होते तो 4 लोगों का एक अरेंजमेंट कितने लीनियर अरेंजमेंट को पैदा कर रहा है? 3 लोगों का, 2 लोगों का, 10 लोगों का 10 लीनियर अरेंजमेंट को पैदा कर रहा है। आ रही बात समझ में? तो बेसिकली सवाल ये है कि अगर एक सर्कुलर अरेंजमेंट of n objects gives birth to n different linear permutations. तुला काही विचारायचं का? हात खाली करून मला धाकच पडतो काय विचारतो आपले बाहेरनं पडतो ना नाही फालतू विचारतो म्हणून अभ्यासात डिस्ट्रक्शन होत असेल केसांमुळं तर बारीक केस करून टाका. एका मिनिटात 1000 वेळेस केसावर हात फिरू नये. लक्ष द्या. तर मग आता आपल्याला जायचंय की 5 ऑब्जेक्टचं काय करू. तुला मागं पाहिजे उभं रे, उभं रे. याच्यानंतर तू जाय तिकडच्या हॉलमध्ये जाऊन रेकॉर्डिंग कर, कारण तू समोर बसवायचं कामाचं नाहीये. तुला समोर बस चष्मा लावून घे, घरी जा. डॉक्टरला दाखव, एवढ्या डिस्टन्स होतं क्लिअर नाही दिसत. कारण कसं आहे माहिती का, तुमच्यावर दया केली तर तुम्ही स्वतःसाठी बी घातक आहे, दुसऱ्यासाठी बी घातक आहे. कळते का? त्याच्यामुळे तुला तर पुढे बसवण्याचा ऑप्शनच नाही आहे. याच्यावरती काय तुला माझ्या केस करायची तर मी आता मी तुम्हाला माफ करू शकत नाही. लक्षात आलं का? ते माझं नशीब चांगले की माझ्या जो सुविधा आहे की मी एका बेंचवर एक बसू शकतो. नसतं बसवता आलं तर मला छडी घेऊन यावं लागलं असतं. बेदम मार आणलेले असते क्लासमध्ये. चला लक्ष द्या. एका सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये किती नवीन लिनियर अरेंजमेंट तयार होत आहे, किती ऑब्जेक्टचं करताय तेवढ्या. मग समजा 5 ऑब्जेक्टची एक सर्क्युलर अरेंजमेंट आहे तर 5 नवीन लिनियर डिफरंट आहे. मग आता मला सांगा, थोडंसं लॉजिकली जाऊया. मला सांगा, समजा माझ्याकडे 5 ऑब्जेक्ट आहेत, बरोबर आहे, आणि त्यांच्या टोटल सर्क्युलर अरेंजमेंट, टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती होत आहेत रे? टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती होती माहित नाही. ए 5 ऑब्जेक्ट आहेत, 5 ऑब्जेक्ट आपण तेच फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो ना. 5 जणांना किती डिफरंट सर्क्युलर अरेंजमेंट बनवू शकतो? लक्ष द्या. किती डिफरंट सर्क्युलर परम्युटेशन करू शकतो 5 ऑब्जेक्टचं, 5 डिफरंट ऑब्जेक्टचं, बरोबर आहे. माहिती का आपल्याला? नाही ना माहिती. आणखी कुठं फाइंड आउट केले? तर समजूयात की x डिफरंट सर्क्युलर परम्युटेशन बनतील. म्हणजे राऊंड टेबल वरती 15 वेगवेगळे अरेंजमेंट बनवू शकतो, 20 बनवू शकतो, काहीतरी बनवू शकतो ना 5 जणांच्या. ते आपण म्हणले x करू शकतो आपण, बरोबर आहे. मग 5 डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत तुमच्याकडे, त्यांच्या तुम्ही x सर्क्युलर परम्युटेशन बनवू शकता.
मग मला सांगा एक जी सर्क्युलर अरेंजमेंट असेल ती किती लिनियर अरेंजमेंटला जन्म देतीये? 5. जर 7 ऑब्जेक्ट असते तर किती जणांना दिलं असतं? 7. कळतंय का? मग एक्स सर्क्युलर परम्युटेशन्स किती डिफरंट लिनियर अरेंजमेंट्सला जन्म देतील? 5x. नहीं समझे बेटा? अरहंत समझे नहीं समझे? नहीं समझे। अरहंत नहीं समझे मतलब कोई भी नहीं समझे। नीट ऐका, मला बी काल लय वेळ लागला समजून. लय वेळ म्हणजे 10 मिनिटं. काय वेळ लागला, 10 मिनिटं वेळ लागला मला हे समजायला. मागे गाव वाचलं होतं त्याच्यानंतर योगच नाही आलं. तुमच्या वेळेला शिकवलं होतं का रे? नव्हतं. आलोक सर शिकवलं होतं. माझं मी नव्हतं शिकवलं. त्यावेळेस सिलेबसच नव्हतं ना तुमच्या सिलेबस. होतं का? कसं काय शिकवलं? काय आपल्या 11वीचे टॉपिक घेणंच नाही झाले ना. अरे हा, आपण 11वीचे घेतले नव्हते. आमचे 12वीचे घेतले. माझा हा पार्ट आहे ना जाम झालेला बरं का. त्याच्यामुळे थोडा त्रास होतो. काय मोडले जात नाही ते. कोणाकडून मी येडे पण कसं मोडून घ्यावं? काय ब्लॅक मध्ये गेला का? ब्लँक केलं तरी व्याज मी थोडासा 1 मिनिट एकदा. अरे अवघडले कशाने अवघडले काय माहिती हो, पण मला आहे ना लय त्रास व्हायला असं करायला. मग मी थोडंसं असं बघेल बरं का. असं बोलतात मी असं बघणार थोडंसं असं हालचाली करून काहीतरी बरं वाटावं. तुम्हाला सांगून देते समजा. ए मोबाईल ठेव. तुला माहित नाही मोबाईल बंद आहे म्हणून? बुक जाळ तिकडे नेऊन. ते मोबाईल बंद पाहिजे मला. मोबाईल नाही पाहिजे क्लासमध्ये. खेचून काढीन मोबाईल जर मला दिसला तर. हा मोबाईलला अजिबात मोबाईल नाही पाहिजे क्लासमध्ये. तर हा मी काय सांगतो तिकडे. पहिला मुद्दा आपण इथं बघितला. तुमच्याकडे 5 डिफरेंट ऑब्जेक्ट्स हैं, तो उन 5 डिफरेंट ऑब्जेक्ट्स के और 5 डिफरेंट ऑब्जेक्ट को आपने एक सर्कल में रख दिया. कैसे भी रख दिया, हो गया एक अरेंजमेंट. अब उनसे आप 5 डिफरेंट लीनियर अरेंजमेंट बना सकते हो. मैंने क्या कहा, मेरे पास 5 डिफरेंट ऑब्जेक्ट है. अब उनके जितने पॉसिबल सर्कुलर अरेंजमेंट्स हो सकते हैं, ये एक हुआ, ऐसे जितने भी हो सकते हैं वो हमें पता नहीं है, वो हमें निकालना है उसका फॉर्मूला. तो हमने माना कि भैया 5 डिफरेंट ऑब्जेक्ट्स के x डिफरेंट सर्कुलर अरेंजमेंट हो सकते हैं. इतपर्यंत क्लियर है? खोसे मग हो मन इतना क्लियर है कि मेरे पास 5 डिफरेंट ऑब्जेक्ट्स हैं, उनके कितने डिफरेंट सर्कुलर अरेंजमेंट हो सकते हैं? x हो सकते हैं. मान्य इतकं? मान्य. मग आता मला सांगा, एका सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये 5 डिफरंट ऑब्जेक्टच्या एका सर्क्युलर अरेंजमेंट मधून किती लिनियर डिफरंट अरेंजमेंट निघताय? 5. मग एक्स सर्क्युलर अरेंजमेंटचे किती लिनियर डिफरंट अरेंजमेंट तयार होतील? तरी मी काही जणांना सांगतो होते 1 किलो आंब्याची किंमत 100 रुपये तर 10 किलो आंब्याची किंमत किती असेल? युनिटरी मेथड. मग जर एका सर्क्युलर अरेंजमेंट मधून 5 लिनियर डिफरंट अरेंजमेंट तयार होत आहेत, तर एक्स सर्क्युलर अरेंजमेंट मधून किती होतील? तिला आणखी नाही कळलं. अरे एक सर्क्युलर अरेंजमेंट आहे, 5 नवीन तयार व्हायले. एक सर्क्युलर अरेंजमेंट 5 into x. बरं, 2 सर्क्युलर अरेंजमेंट किती झाले? एक सर्क्युलर अरेंजमेंट 5 जणांना जन्म देते. 2 सर्क्युलर 3 4 5 5 ने मल्टीप्लाई करते नाही. मग x 5x. मग 5 डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचे टोटल सर्क्युलर परम्युटेशन x. तर x जे तुमचे सर्क्युलर परम्युटेशन्स आहेत, x सर्क्युलर परम्युटेशन will give birth माने जन्म, birth to 5x different linear arrangements. कळलं? पण तुम्हाला चालता येते, मग तुम्ही दुसऱ्याचा आधार घेताल का चालताना? नाही.
तुम्हाला चालता येते ना? तुमका लहान आहे का दुसऱ्याच बोट पकडून चालायला? मग चालता येणार दुसऱ्याच बोट पकडून चालतंय का? मग आपल्याला काय गरज आहे ह्याच्याकडून जाणून घ्यायची की लिनियर अरेंजमेंट 5 डिफरंट ऑब्जेक्टचे लिनियर अरेंजमेंट किती होऊ शकते? आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो, हे भैया 5 डिफरंट ऑब्जेक्ट आहेत, किती डिफरंट लिनियर अरेंजमेंट होतील? अरे 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 पाच अरे, काय मूर्ख आहेस रे, बरोबर आहे ना, 5 ऑब्जेक्ट ते 5च होईल ना. तू बी मूर्ख आहेस. अरे अरे पावला टाइम म्हणून मी काय म्हणतोय 5 डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचे किती लिनियर डिफरंट अरेंजमेंट्स आहेत? 5 फॅक्टोरियल. मग आता हे 5x काय आहे? लिनियर अरेंजमेंट डिफरंट लिनियर अरेंजमेंट आहेत ना 5 फॅक्टोरियल कोणाच्या? 5 ऑब्जेक्टच्या. 5x काय? 5 ऑब्जेक्टच्या डिफरंट लिनियर अरेंजमेंट्स आहेत. हो 5x काय? 5 डिफरंट ऑब्जेक्ट्सच्या लिनियर डिफरंट अरेंजमेंट्स, लिनियर अरेंजमेंट्स आहेत की डिफरंट लिनियर अरेंजमेंट. मग 5 ऑब्जेक्टच्या डिफरंट लिनियर अरेंजमेंट काय असतं? 5 फॅक्टोरियल असतात. आणि देअरफॉर तुम्ही काय म्हणू शकता? 5x इज नथिंग बट 5 फॅक्टोरियल. What we have to find? X. So x is nothing but what? 5 factorial divided by 5. And this is nothing but what? 5 into 4 factorial divided by. म्हणजे 5 ऑब्जेक्ट्स असतील तर किती डिफरंट सर्क्युलर परम्युटेशन बनवू शकतात? एक तस नाही. 5 ऑब्जेक्ट असतील तर किती डिफरंट सर्क्युलर परम्युटेशन बनवू शकतात? 6 ऑब्जेक्ट असतील तर किती डिफरंट? 10 ऑब्जेक्ट्स असतील, n ऑब्जेक्ट्स असतील. जर तुमच्याकडे n डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही n-1 फॅक्टोरियल इतके सर्क्युलर परम्युटेशन्स बनवू शकता. n if you have n different objects, not identical, not some of them are identical. त्यांच्यात कोणी आयडेंटिकल असणार आहेत का? n different objects taken all at a time. taken n at a time. If we have n different objects and taken r at a time. taken R at a time. म्हणजे काय? तर गिचड गाला करणार आहे ना आता. NPR लिहा कसं लिहायचं? NPR n दाबलं n मायनस शांत राह. NPR असं नको रे. NPR सर्क्युलर परम्युटेशन चालतं. मग सर्क्युलर परम्युटेशन मध्ये काय करतो आपण? n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन r at a time. बरोबर आहे? हा. मग काय करणार रे? काय करणार? मला पाहू दे काय करणार? नाही रे मूर्ख. NPR n-1 फॅक्टोरियल असतं ना. NPR आपण काय करतो? डिवाइडेड बाय काय करतो? डिवाइडेड बाय काय केलं होतं? जितके ऑब्जेक्ट्स आहेत त्याने डिवाइड करतो ना. म्हणजे टोटल फॅक्टोरियल घेतो. आता तिथे n चे n घ्यायचे होते म्हणून n फॅक्टोरियल घेतलं. इथं r च घ्यायचे. NPR म्हणजेच n फॅक्टोरियल झालं ना. तिथे NPN होतं. तिथे NPN होतं की नाही? इथं काय झालं? NPR. आणि डिवाइडेड बाय काय करणार? r. टोटल ऑब्जेक्ट किती केलं होतं का? किती ऑब्जेक्ट घेत आहेत? 5 ऑब्जेक्ट घेतले होते. इथं r घेतोय ऍट अ टाइम. मग NPR डिवाइडेड बाय r. तत्पूर्वी लक्षात घ्या, हे जे आपण n डिफरंट ऑब्जेक्टचे जे सर्क्युलर परम्युटेशन्स काढले n-1 फॅक्टोरियल, याच्यामध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज या दोन्ही सुद्धा अरेंजमेंट आलेल्या आहेत. लक्षात येते का? म्हणजे सर्क्युलर परम्युटेशन मध्ये ही जी क्लॉकवाईज अरेंजमेंट घेतलेली आहे आणि जी अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट असेल याला वेगळं समजलं जातं. जर वेगळं समजलं गेलं तर टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती?
n मायनस 1 फॅक्टोरियल. पण जर दोन्हीला एकच धरलं, दोन्हीला एकच धरलं तर मात्र ते अर्धे होऊन जातं. कळतंय का? म्हणजे हे बघा, दोन पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही सर्क्युलर परम्युटेशन असे असतील ज्याच्यात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये तुम्ही फरकच नाही करू शकणार. कळतंय का? शाबास बेटा, मला वाटतच होतं तुला कवा समजेल ही गोष्ट. खिडकी बंद करायला पाहिजे, एवढी थंड हवा गेली. पण मी जर लय सगळं बाळा, मला कवाच थंडी वाजत होती. म्हणलं बघू येऊ कवा येते डोकं ठिकाणी देर आहे दुरुस्त आहे. हा काय झालं होतं रे? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मग सर्क्युलर परम्युटेशन मध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे डिफरंट आहेत असं समजून n-1 फॅक्टोरियल एवढे टोटल सर्क्युलर परम्युटेशन येतात. पण जर ते एकच आहेत असं आपण समजलं की सर्क्युलर, काही क्वेश्चन मध्ये येईल, मी सांगेल तुम्हाला पुढे की काही पद्धतीच्या प्रश्नामध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये अरेंजमेंट वेगळे होतात का रे? नाही. क्लॉकवाईज जसं आहे तसं तुम्ही त्याला पलटी मारलं तर अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज सारखंच दिसतं. कळतंय का? अरेंजमेंट दोन वेगळे असतील का त्या नसणार आहेत काही याच्यामध्ये. आता माणसामध्ये वेगळीच होईल अरेंजमेंट, पण अशी होणार आहे का? काही एक्झाम्पल होते म्हणजे जिथं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेम समजलं जातं तिथं अर्ध्या गायब होतील. कारण n-1 फॅक्टोरियल मध्ये अर्धे असतात क्लॉकवाईज अरेंजमेंट्स आणि अर्धे असतात अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट. मग जर तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं डिस्टिंग्विशन करत नसताल, त्याला वेगळं मानत नसताल अरेंजमेंटला, तर वेगळं नसल मानत तर काय होईल रे? n-1 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 2 एकच आहे. सर सेम होतं. n-1 फॅक्टोरियल जर ऑड नंबर आला तर नाही -1 ते लगेच n-1 वरचा नंबर जर ऑड आला हां तर मग फॅक्टोरियल मॅडम फॅक्टोरियल करायची आहे ना. फॅक्टोरियल काढून डिवाइड नाही नाही, आणि ऑड आलं तर मग काय झालं? नाही ऑड तर नाही. मग ऑड इक्वल मध्ये कसं काय डिवाइड होईल? बरं ऑड कसं काही n-1 येऊ शकते, येऊ शकते ना. फॅक्टोरियल करायचं आहे. फॅक्टोरियल आहे. आता मल्टिप्लिकेशन काही नाही. एक नंबर तरी तिथं सापडतोच ना. काही नाही काही येईलच ना तिथं मल्टिप्लिकेशन. लास्टला 3 to 1 येतच ना. 2 to get cancel. 2 to cancel. बरोबर 3 to 1 बरोबर. आता येतच नाही ना पहिली गोष्ट. साधी सरळ गोष्ट आहे. तुमचं फॅक्टोरियल आहे, शेवटपर्यंत 1 पर्यंत मल्टिप्लाय करत चालले. हे म्हणते तसं 2 to कॅन्सल होणार. तुम्ही कोणताही नंबर घ्या 2 कॅन्सल होणारच आहे. कळलं का? म्हणजे n-1 फॅक्टोरियल आपण 2 कधी घ्यायचं कळलं ना तुम्हाला. आणि सेम फॉर बाकीचं बी. मग आता ही मूळ होतं. मग सर्क्युलर परम्युटेशनला तुम्ही असं पण समजून घेऊ शकता की सर्क्युलर परम्युटेशन ज्यावेळेस आपण करतो n ऑब्जेक्टचं, त्यावेळेस सर्कल, हे बघा लिनियर अरेंजमेंट मध्ये काय होतं, तुमच्याकडे सुरुवातीचा पॉईंट असतो. तुम्हाला माहिती कुठून स्टार्ट होईल ती अरेंजमेंट, कुठे एंड होईल. तुमच्याकडे स्टार्ट आणि एंड पॉईंट असतो. सर्कल मध्ये स्टार्ट आणि एंडच नसतो. सर्कल मध्ये तुम्हाला स्टार्ट आणि एंड दिसतो का? कुठून स्टार्ट करायचं कुठून एंड करायचं नाही. मग जर तुम्हाला सर्कल मध्ये तुम्हाला जर दिलेल्या ऑब्जेक्टची, दिलेल्या 5, 10, 15, 20 लोकांची किती डिफरंट अरेंजमेंट करू शकतात, तर डिफरंट अरेंजमेंट ही फक्त त्याच वेळेस समजू शकते विथ रिलेटेड टू अदर पर्सन. म्हणजे आपण जर गोल करून उभे तर आपले अरेंजमेंट वेगळे, ते कसं कळणार? तर माझ्या बाजू दोन्ही बाजूला पहिले कोण होते आणि आता कोण आहे. माझ्या दोन्ही बाजूला असं असं सर्कल तयार केलंय ना, तर माझ्या ह्या साईडने जाताना समजा माझ्या बाजूला कोण आहे आणि ह्या बाजूला कोण आहे. मग एक जण जरी बाजूचा बदलला तरी डिफरंट सर्क्युलर अरेंजमेंट झाली. एकाच तसंच ठेवा, एक जण जरी बदलला. पण ते काय होते, ते मला माझ्या मी कोणाच तरी रिस्पेक्टिव्ह मध्ये बघल ना, त्या अरेंजमेंट डिफरंट आहेत का नाही. तर मी काय करतोय, समजा 10 जण गोल उभे केले, आता एक अरेंजमेंट झाली. आता मला मी काय केलं, समजा त्या 10 जणांमधल्या वरदला समजा मी फिक्स केलं. मी बघणार किंवा आता वरदच्या आजूबाजूचे लोक बदलत आहेत का, बदलले तर मी डिफरंट अरेंजमेंट समजणार. मग त्यासाठी मी वरदला फिक्स केलं की नाही. मग त्या 10 जणांना एक जण फिक्स केलं की नाही, त्याची पोझिशन फिक्स केली. आणि मी काय करतोय, आता त्याच्याशी रिलेटिव्ह बाकीच्यांच्या पोझिशन चेंज होत आहे का हे पाहतोय. उसके रिलेशन में बाकी लोग चेंज हो रहे हैं.
तो इसको आप ऐसा भी समझ सकते हो कि आपके पास 10 लोग हैं, 10 लोगों का आपको क्या करना है, सर्कुलर परम्यूटेशन देखना है। तो आपने 10 में से एक को फिक्स कर दिया क्योंकि उसके रिलेटिव आपको समझ में आएगा बाकियों की पोजीशन। तो 10 में से एक की जगह फिक्स हो गई, तो एक जगह भी चली गई और एक आदमी भी चला गया 10 में से। मान लो एक सर्कुलर टेबल के बाजू में 10 चेयर लगा रखी है और आपको उन 10 चेयर के ऊपर डिफरेंट अरेंजमेंट बनानी है। तो आपने क्या किया, एक को फिक्स कर दिया। क्यों? क्योंकि उसके रिस्पेक्ट में आप बाकियों की पोजीशन चेक करने आ रहे हो। तो जिसके रिस्पेक्ट में चेंज देखनी है, एक जगह आपने फिक्स कर दी कि उसको वहीं पर बिठा देंगे अभी, तो वो जगह भी चली गई और वो बंदा भी चला गया, आप उसको नहीं हिला सकते आप, क्योंकि आप उसके रिस्पेक्ट में देख रहे हो। तो बचे कितने आपके पास? तो 9 will be arranged in 9 different places in 9 factorial ways। आ रही बात समझ में? तो लीनियर अरेंजमेंट का फायदा ये था कि लीनियर अरेंजमेंट में आपके पास पहले से फर्स्ट पोजीशन फिक्स था, वहां पे पोजीशन फिक्स नहीं था, तो आपने किसी एक बंदे को फिक्स कर दिया। तो अगर आप उसको फिक्स कर रहे हो तो फिर वो खत्म, वो साइड, वो ब्लैंक स्पेस भी खत्म और वो बंदा भी खत्म। तो जितने बचे हैं उनको आप n फैक्टोरियल वे से अरेंज कर सकते हो। तो हमेशा याद रखना कि अगर इन जनरल आपको सर्कुलर परम्यूटेशन का तो आता, इन जनरल अगर आपको सर्कुलर परम्यूटेशन पूछे जाते हैं n डिफरेंट ऑब्जेक्ट्स के, तो याद रखना कि एक बंदा फिक्स कर रहे हो तो एक बंदा चला गया तो n-1 बंदा बचे और n-1 जगह बची, टेकन ऑल एट अ टाइम अगर होगा तो n-1 फैक्टोरियल हो जाएगा उनका टोटल सर्कुलर अरेंजमेंट। इसमें ऐसा भी किया जाता है कि कई बार बोला जाता है कि हम लोग क्या कर रहे हैं, टेबल के रिस्पेक्ट में हम अरेंजमेंट देखना चाहते हैं। तो आपने फिक्स कर दिया टेबल, अब किसी और को फिक्स कर रहे हो क्या? नहीं, आपने टेबल पर भी कुछ मार्क कर सकते हो ना, यहाँ पर पहले कौन था, अब कौन आया। तो आपने चेयर तो खाली रखी, वहां पर किसी को भी बिठा दो, लेकिन हमने इस जगह को मार्क कर दिया कि इस जगह पे कौन कौन बदल रहा है, ये सेम आ रहा है। तो टेबल के रिस्पेक्ट में आप क्या कर रहे हो, परम्यूटेशन देख रहे हो। तो उस समय परम्यूटेशन कितने होंगे, n फैक्टोरियल होंगे। तो जब n ऑब्जेक्ट दिए हैं लेकिन उनके सर्कुलर परम्यूटेशन n-1 फैक्टोरियल जब हम कहते हैं, तब उस समय हमने टेबल को रिस्पेक्टिव नहीं माना होता है, तब हमने n ऑब्जेक्ट में से एक को फिक्स किया होता है। और जब हम n ऑब्जेक्ट दिए हैं और उसके सर्कुलर परम्यूटेशन n फैक्टोरियल आ रहे हैं, तो इसका मतलब है कि आपने टेबल को फिक्स कर दिया है। इस बात का फर्क समझेंगे, रहेगी बात याद में। तो चलिए आप इसको थोड़ा सा ऑर्गेनाइज करके कर लेते हैं कि ये सारी चीजें हमें किस तरीके से समझें। हाँ, वो सब ऑर्गेनाइज करते हैं। देखो दो चीजें हमारे पास, काउंट घ्यायचं कारण की रिपीटेशन होते। आपण जर क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज अगर अलग अलग नहीं मान रहे, अलग अलग देखो, जब आप n-1 ऑब्जेक्ट्स का n-1 फैक्टोरियल इतना सर्कुलर परम्यूटेशन बनाते हैं, इतने सर्कुलर अरेंजमेंट बनते हैं, तो उसमें से आधे अरेंजमेंट्स होते हैं सर्कुलर वे से देखने की वजह से, और आधे होते हैं क्लॉकवाइज वे से देखने की वजह से, आधे होते हैं एंटी क्लॉकवाइज वे से। तो अगर आप दोनों को अलग अलग मान ही नहीं रहे हो तो फिर एक आधा हटा दो, रिपीटेशन कर रहे हो ना आप, तो n-1 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 2 हो गया। फक्त क्लॉकवाइज म्हटलं तर मग n-1/2 होऊन जाईल। n-1 फैक्टोरियल हाँ, n-1 बाय 2 सिर्फ अगर क्लॉकवाइज की बात करें, ते मेंशन कर क्वेश्चन मध्ये फक्त क्लॉकवाइज। हाँ, वैसे होता नहीं है, वो सिर्फ इतना मेंशन करते हैं कि क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज आर डिफरेंट अरेंजमेंट्स। तो आपके लिए अलग अलग हो गए, तो पूरा n-1 फैक्टोरियल इतना सर्कुलर मग हे अरेंजमेंट दोघं ऍड होतात डिफरंट म्हणल्यावर। हाँ, दोनों इंक्लूडेड होते हैं उसमें, हाँ समझ, दोनों इंक्लूडेड है। अगर वो कहते हैं कि क्लॉकवाइज एंड एंटी क्लॉकवाइज अलग अलग नहीं मानने हैं, दे आर नॉट डिस्टिंग्विशेबल, अलग अलग नहीं मानना है, एक ही मानना है, तो फिर n-1 फैक्टोरियल बाय 2। आई बात समझ में? तो इन सभी चीजों को भी लिख लेते हैं। देखो दो चीजें हमारे पास, जितने ऑब्जेक्ट दिए हैं टेकन ऑल एट अ टाइम, उस समय सर्कुलर परम्यूटेशन कितने होंगे, और जितने ऑब्जेक्ट दिए हैं उसमें से टेकन आर एट अ टाइम, उस समय सर्कुलर ऑब्जेक्ट कितने होंगे। अब इसमें भी जो n ऑब्जेक्ट दिए हैं उसमें से कुछ आइडेंटिकल होंगे, तो वही वाला पिछला वाला रूल अप्लाई करेंगे। समझ में आ रही के बाद क्या, अगर उसमें से कुछ आइडेंटिकल होंगे तो वही पिछला वाला रूल अप्लाई करें।
खोसे तो कोण मान आल्याची करायला हा रे आणि एका बुक्कीत गाड करी हा ए चलो अब इसको ऑर्गेनाइज करते हैं मी दरवर्षी शिकवतो आणि दरवर्षी विसरून जातो कारण रिवाइज करत नाही हो सर तसंच होतं. पण मला पेपर द्यायचा नाही कळतंय का तुम्हाला पेपर द्यायचा आहे. मग तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ठीक आहे मला काही नाही मी काय अर्धा तास दिला तर झालं माझं आम्ही 2-3 तास देतो. आज जे लय वर्ष शिकवलं तर मला ते लक्षात बसून दे ना आलो करून त्यांच्यासारखं पाठवून दे कवा मी कोणतरी झाडं शिकवा आता मी लॉजिक मॅट्रिसेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जवळपास डोक्यातच असल्यासारखे आहे ना थोडंसं वेक्टर लाईन प्लेनला थोडं पाहावं लागतं शिकवण्याची पहिले नाही तर हे टॉपिक कवा बी शिकवू शकतो आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे तर कधी बी शिकवता येते कारण फॉर्म्युला बेस्ड आहे पुढे एवढी पाहावं लागतं काही एवढी एवढं नाही प्रॉब्लेम सोडवता येते डायरेक्ट ॲप्लिकेशन कॅल्क्युलस जवळपास डोक्यात बसले कारण कॅल्क्युलस खूप वेळ शिकवले मग तोच फॅक्टर जो तुमच्या आमच्या जो तुम्हाला लागू होतो तोच आम्हाला बी लागू होतो फक्त आमची परीक्षा कधी असते रोज असते पोरांसमोर त्याच्यामुळे आम्ही रोज प्रिपेअर होऊन जातो थोडं थोडं तुम्हाला एक खटीत जायचे आणि आमचा पेपर जास्त टफ असतो कारण आमच्या समोर वेगवेगळे बसले असेल काही विचारते नाही आलं तरी तुम्हाला पगार भेटणारच अरे नाही आलं तरी बी किती वेळेस नाही आलं तुम्ही जर सॅटिस्फाईड नसताल तर आमचा जॉब कशासाठी करू दुसरं चॅप्टर शिकवून हे समजू शकतो आपल्याला की बाबा एखादा टीचर आहे त्याला एखादी गोष्ट एक्सप्लेन नाही करता आली तुम्ही असं काही गोष्ट विचारली की समजा त्याने बी नसेल विचार केला आणि ती महत्वाची बी असेल काही वेळेस काही पोरं इरिलेव्हंट विचारतात त्याचा काही अर्थ नसतो बरोबर आहे पण मॅक्सिमम वेळेस तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने तर शिकवलं जातच ना कळतंय का मग टीचरला सॅलरी नाही भेटणार तर टीचरचा जॉब कधी जाणार एक तर त्याला तो जो शिकवतो ते समोरजण समजत नसत कळतंय का जे बी असं आणि जरी शिकवतोय म्हणजे शिकवतोय तो आणि समोरच्या समजत नाही तरी त्याचं चालू आहे याचा अर्थ समजून घ्यायचं त्याला कॉम्पिटिशन कोण नाही मार्केटमध्ये सही बात लक्षात आलं का आमचं काम कसं आहे बाप दाखवणे ते श्राद्ध करा असं बरं काम म्हणजे नाही जमलं आज तुम्ही जे एवढे इथं बसलेले ते कशामुळे बसलेला तुम्ही तर दुसरीकडे क्लास लावला होता ना दुसऱ्या माणसाला पाहून लावला होता पण शिकताय माझ्याकडे ना याचा अर्थ मी काहीतरी दाखवला असेल ना तुम्हाला क्वालिटी कळतंय का महत्वाचं असतं एफर्ट्स घेणं तुम्ही जर एक्झामसाठी प्रिपेअर करताय हे पण आम्ही जर इथे उभं शिकू शकतो ते एक्झामसाठी जर प्रिपेअर करण्याची वेळ आली तर खतरनाक प्रिपरेशन करू त्याचा काही विषय आहे का डायरेक्शन भरली की 20 नाही खरं सांगतोय समजलं का? म्हणजे आपला स्वाभिमान असतो भाऊ आपल्याला चॅलेंज करो एक्झाम अरे झोपणार नाही भाऊ तुमचं कसं आहे तुमचं स्वाभिमानच कुठे गेला मला कळत नाही एक साधी तुमची एक्झाम तुम्हाला समोरून चॅलेंज करते आणि तुम्ही तरी झोपलेले आश्चर्य की नाही बोललीच नाही सरची आम्हाला इग्नोर मारून चाललं गेली कळतंय का म्हणजे एक साधी एक एवढीशी एक्झाम जी तुम्हाला चॅलेंज करते तुमच्याकडे वेळ आहे खायला वेळ आहे क्लास आहे सगळ्या गोष्टी समजते विषय तर मेहनत घ्यायची याचा अर्थ काय कुठेतरी स्वाभिमानाची ज्योत विजलेली आहे आपली लक्षात आलं का कुठेतरी वेस्टेड इंटरेस्टमध्ये टाइम चालला लक्षात येते का कारण सांगतोय काही कारण सांगू माझ्यासाठी प्रत्येक वेळेस संधी भेटते टेस्टच्या रूपाने की तो धडा प्रिपेअर करायचा प्रत्येक वेळेस आपण तेच चालू आहे आपलं आता ज्या टॉपिकवर आज टेस्ट आहे त्या टॉपिकवरती इंडिव्हिज्युअल टेस्ट झालेले आहे त्याच्या पहिले किती टेस्ट झाले आज बी चान्स आहे समजा लॉजिक आहे डिफरन्शिएशन आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन आहे या 4 टॉपिकला मी जेव्हापासून सांगितलं त्याच्यातलं किमान टेक्स्टबुक तरी एखाद्यानं आज येताना कम्प्लीट करायला पाहिजे
जर आज त्याच्यामध्ये बी समजा चला नाही सगळे झाले, किमान 3 टॉपिक, किमान सगळ्या टॉपिकचे एक्सरसाइज. अरे प्रश्न असे असतात की चला तुम्हाला नाही फास्ट सोडवत आलं, 50 पैकी 35 प्रश्न तरी तुम्ही अटेम्प्ट करून बरोबर सोडू शकता. काय अवघड आहे मला सांगा 70 मार्क. तुम्हाला जर समजा त्या वेळेमध्ये तुम्हाला जर समजा 90 मिनिटामध्ये 50 पैकी 15 प्रश्न सोडवणं होतंय, याचा अर्थ तुम्ही रिव्हिजनच नाही केली, तुम्हाला फॉर्म्युलेच आठवत नाहीये. तुम्ही इनफ वेळेस जर प्रॅक्टिस केली असेल तर स्पीड वाढतो ना, तुम्हाला पटापट पटापट समजायला पाहिजे. मला असं कळतं बाबा की ज्या पद्धतीने मी शिकवले आणि एखाद्यानं जर थोडं बी रेग्युलर मध्ये जर व्यवस्थित मेहनत केली असेल, निवड टेक्स्टबुक मी टार्गेट सुद्धा म्हणत नाही, तुम्ही टेक्स्टबुक जरी वारंवार व्यवस्थित सोडत असेल तरी 50 पैकी 40 प्रश्न तर सहज सोडत आले पाहिजे, सहज आले पाहिजे. 50 पैकी 50 येतील पण वेळ अभावी म्हणतोय बा. चला एखाद्या प्रश्नावर अडकून बसले, तुम्हाला सुधारलंच नाही, 5 मिनिटं देऊन टाकले त्याला, पटकन पुढे जायचं. लक्षात ठेवा एखादा प्रश्न वेळ घ्यायला आणि पटकन पुढे निघायचं, कारण त्या एका प्रश्नाच्या नादात पुढे येणारे 4 प्रश्न घालून फायदा नसतो. 1 मिनिटाच्या 1.25 मिनिटाच्या वर जर वेळ चालला तर लगेच सोडायचा आणि पुढे चालायचा. कारण तुम्ही समजा 22व्या प्रश्नाला खूप वेळ देत आहे आणि तुमचे 40च्या पुढचे 85च्या पुढचे 5 प्रश्न तुम्हाला येणारे असतील, पण वेळेअभावी तुम्ही अटेंड नाही करू शकता, काय फायदा त्याचा? एका प्रश्नाला आजपासून ती सवय लावून घ्या, एका प्रश्नाला 1.25 मिनिटाच्या वर वेळ द्यायचा नाही. कळतंय का? 1.5 मिनिटं लय झालं, एका प्रश्नाला 1.5 मिनिटं वेळ द्यायचा. 1.5 मिनिटं दिलं, 75 मिनिटांमध्ये तुमचे सगळे प्रश्न पाहून झाले पाहिजे. 75 मिनिटं झाली त्याच्यानंतर मी तुमच्याकडे 15 मिनिटं उरते आणि तुम्ही ऑनलाईन पेपर देत असल्यामुळे ज्या वेळेस सोल्युशन काढलं त्याच वेळेस टिक करून द्यायचं, त्याच्यामध्ये माऊसनं टिक टिक टुक टक करायचं, झालं ते. कळतंय का? आणि कारण की तुम्ही पेज स्क्रॉल वगैरे करताल, खालीवरी करताल, तर 4 पानावरती तुम्ही करताय त्याच्यावरती साईडला एक जागा आखून ठेवा की कोणता प्रश्न तुमचा सोडवायचा राहिला, म्हणजे फास्ट जाता येईल, किती नंबरचा राहिलेला आहे ते. समजा 1.5 मिनिटाचा टाइम दिला, मार्किंग अच्छा तुमच्या कोणते सॉल्व केले, कोणते अच्छा राहतो, जे सॉल्व केले त्यांना एक पर्टिक्युलर कलर येतो. हा ठीक आहे, चला मग चला ते टाइम बी वाचला तुमचा. पण महत्वाचा मुद्दा काय आहे लक्षात घ्या, पेपर सॉल्व करत असताना 1.5 मिनिटापेक्षा वेळ जास्त नाही गेला पाहिजे. आणि हे 1.5 मिनिटापेक्षा जास्त जातो का हे पाहण्यासाठी किती वेळ नाही गेला पाहिजे, तेवढा अंदाज आला पाहिजे. नाही तर प्रत्येक प्रश्नाला 4 सेकंद त्याच्यात घालते तर आणखी फालतूचा टाइम घालते. एक अंदाज असतो आपल्याला, प्रश्न सोडत असताना आयडिया येते की याला किती वेळात होऊ शकते आपलं. कळतंय का? तरी मी 1.5 मिनिटं जास्त म्हणतोय, 1.25 मिनिटामध्ये झालं पाहिजे, तेवढी तुमची इनफ प्रॅक्टिस असली पाहिजे. कळतंय? मग आजच्या पेपर पासून ती चालू करा. मी 1.5 तासापेक्षा जास्त वेळ देणार नाही. 1.5 तास तुम्हाला पेपर सोडवायला आणि सगळ्यात शेवटचे 5 मिनिटं फक्त गोल करायला. 5 मिनिटात 50 गोल होतील. 5 मिनिटामध्ये जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल मी तसंच त्याचा पेपर घेईन, त्यानं समजून घ्यायचं की आपल्याकडून एवढेच प्रश्न अटेम्प्ट आहे. आता आजपासून आपण त्या गोष्टीला प्रायोरिटी देऊ. मी सगळ्यांना पेपर वाटेल आणि पेपर आणि आन्सर शीट आणि गोल करायचं जर सोबत भेटलं त्याच्यानंतर मी टायमर लावून देईन. कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, खट 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 सॉल्व्ह करत चालायचं. तुमची प्रायोरिटी तुम्हाला माहिती असते. आता 4 टॉपिकवर टेस्ट देते, तुम्हाला माहिती कोणता टॉपिक तुमचा भारी झालेला आहे. तसं ती सिक्वेन्शियलीच क्वेश्चन टाकतो, लॉजिक, डिफरन्शिएशन, एओडी, डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय का? हो. आणि चुकूनही जर पाहायला भेटत असेल एखाद्याचं तरी पाहायचं नाही, कारण आपले इव्हॅल्युएशन साठी टेस्ट असते. मग अशा 4-4, 5-5 टॉपिकवरचे आता हे टेस्ट देते तुम्हाला. एक आठवड्याचा 6-6 दिवसाचा गॅप दिलेला आहे. मध्ये त्या गॅप मध्ये किमान टेक्स्टबुक कंप्लीट करा. लिहून घ्या माझ्याकडून सीटी मध्ये तुम्ही 80च्या वरती सहज मार्क घेतात. इकडं 80, तिकडं 35 बी घेतले तरी बी 150 मार्क होते तुमचे. आणि 150 मार्क म्हणजे खूप चांगले पर्सेंटेज असतात, खूप चांगले. गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटणार 100 आसपास. यावेळेस 130 वर 94% आहे. 98, 150 वर. इथं रिलेटिव्ह गोष्ट आहे, पण मी एक सहसा सांगतोय की 150 स्कोर हा सहजरित्या अभ्यास करता मिळवलेला स्कोर. नॉट टेकिंग मोर एफर्ट्स. खूप जास्त तुम्ही एफर्ट्स नाही घेतलेले, सहज झालं ना. तुम्ही फक्त एक पुस्तक सोडवताय, बरं त्याच्यातही तुम्हाला गंमत सांगतो, ते पुस्तक इतक्या वेळेस सोडवा जो तुमचा टाइम तिकडे डिक्रीज करेल आणि तिकडे तुम्ही 40च्या ऐवजी
45 प्रश्न अटेम्प्ट करतात, 48 प्रश्न अटेम्प्ट करतात, तेवढं तुमचा स्कोर वाढेल. 160 जर घेतले ना, लिहून घ्या तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला लागले. औरंगाबाद पेक्षा बी चांगले आहे. सांगलीला लागले, नांदेडला लागले, आणखी त्याच्या वरचे असेल. मला असं वाटतं की बाबा 175 मार्क घ्यायला तुम्हाला काय अडचण नसेल पाहिजे. आणि 50 केमिस्ट्री केमिस्ट्री पाठांतर आहे, 8 न्यूमरिकल्स येतात. याचा अर्थ तुम्ही पाठांतर नाही करू शकत. नाही न्यूमरिकल खूप कमी आहे. कमी जास्त समजा नाही. म्हणतोय डोक्यात पाणी गेलं तर तुमचं पहिलं प्रायोरिटी केमिस्ट्रीलाच पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये. दहा कारण त्यात तुम्ही 50 घेऊ शकता. अशा पद्धतीने तयारी करा. कळतंय का? अख्खे पुस्तकातले एमसीक्यूज करून टाका ना, व्यवस्थित धडा वाचा, समजून घ्या. तसं नसतं, तसं मूर्खावर विचारायचं तेच येत नाही का? प्रश्न काय तेच येत असतात का? एवढं सोपं असतं म्हणून झालं असतं. त्याच्यातून तुम्हाला कळतं प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, थेअरीवरती काय काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 50 मार्क त्याच्यात आले, 40 फिजिक्सला झाला, वेळ नाही पुरला, 90 झाले आणि 100 मॅथला झाला. फिजिक्स खूप सोपं आहे. तरी बी 40 घे भाऊ तू 40च घे फक्त. आणि 50 केमिस्ट्री घे आणि मॅथमध्ये 100 घे, 190 दाबून दे आणि जाय सीओईटीला आणि सांग सगळीकडे माझं नाव. काय अडचण आहे बाबा, मला कळत नाही. आता ह्याच्यात 19-20 होऊ द्या ना, येऊ द्या ना 170 पर्यंत. मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे, तुम्ही मेहनत अजून बी करा, अजून बी तुमच्याकडे टाइम आहे. तुमचा माज कमी करा आणि मेहनत वाढवा. स्वपा कमी काढा आणि मेहनत वाढवा. स्वतःसोबत प्रामाणिक करा की आपण खरंच आता इथून पुढचा वेळ टाइमपास करण्याजोगा आहे बाबा. एकमेकांसोबत गप्पा आणणं, घरी टाइमपास करणं, लोळत पडणं, कचून खाणं, ह्याचा बड्डे त्याचं लग्न, हे आता तुमच्या प्रायोरिटी नसायला पाहिजे. लक्षात आलं का? आता शेवटचा काळ आहे, जेवढं जास्त मेहनत घ्या तेवढी घ्या. तुमचं टार्गेट लिमिटेड करून टाकले. तुम्हाला फक्त सीईटीच द्यायची इमानदारी. तुम्हाला काही लय डोक्याच्या वरचे एक्झाम द्यायचे का? नाही. त्या झोकून पूर्ण स्वतःला जेवढी ताकद वापरता येईल तेवढी वापरा. बोर्ड चांगले जातील, सीईटी चांगली जाईल. चांगले कॉलेजला लागले, सीईटी लागले, संपलं ना, आयुष्य संपलं ना. आता हे 1 वर्ष रिपीट करतोय. आता येणं सीईटीला जर नाही लागला तर काय फायदा, 1 वर्ष बी गेलं. आणि तुम्ही जर हे शेवटचे 6 महिने जर फक्त मेहनत केली ना, आयुष्यभरासाठी सीईटीचा ठप्पा आहे ना. यांनी काय केलं, 1-2 वर्ष मेहनत केली पण आयुष्यभर IITचा ठप्पा घेऊन करायला येतं ना. आम्ही बेबीच्या देठापासून आरडतो प्रत्येक लेक्चर मध्ये, तेव्हा पुढे जाऊन 2 वेळेचं जेवायचं भेटतं आम्हाला. का? कारण तुमच्या वेळेमध्ये आम्ही जखमारी केली, बोंबले थंडलो. आमच्यात नव्हती का ताकद IIT जाण्याची? माहितीच नव्हतं आम्हाला IIT. सीईटी ढगांनी नाही दिली आम्ही. लक्षात येते का? मग आज मेहनत करतोय, त्यावेळेस जी करायची होती ती आज करतोय. लक्षात येते का? आणि त्यांनी त्यावेळेस केली होती, आज मजा मारते म्हणून ग्राफ खाली चाललाय त्यांचा. नुसतं IIT नसून जमतंय का? आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मेहनत करावी लागते, पण एका सर्टन स्टेजला मेहनत केलेली तुम्हाला पुन्हा रिपीट नाही होत ना. कळतंय का? तुम्हाला काही चांगल्या इन्स्टिट्यूशनचे फायदे असते, ते फायदे तुम्हाला घेता येणार नाही. ठीक आहे, तुम्ही बीटेकला जाऊन खूप मेहनत करतात, पण जॉबसाठी नंतर स्ट्रगल करावं लागेल. तिथे काय किती कंपन्या आहेत, काय नाही काय. पण एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲव्हरेज बी अभ्यास केला तरी बी संधी भेटते इंटरव्ह्यू द्यायची चांगल्या ठिकाणी. कळतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं संगत असतं. तुम्ही चांगल्या कॉलेजला जाणं म्हणजे येड्यापासून वाचणे. तुम्ही COEP ला जाणं म्हणजे महाराष्ट्रातले सगळी क्रीम पोरं तिथे येते. तुमची येड्याची गाठ पडणार आहे की तिथं? त्याच क्वालिटीचे पोरं राहतील ना. तुम्ही IITत गेले, NITत गेले म्हणजे त्या क्वालिटीचे पोर आहेत. MITत आले, देवगिरीला आले, त्या क्वालिटीचे पोर आहेत. सारख्याला वारकी सगळी, सरकले की सरकले कुणकडे बी. संगत गुण असतो ना. पाणी, पाण्याचं स्वतःच काय आहे का? उसाला दिलं गोड झालं, मिरचीत गेलं तिखट झालं.
चीनच्या लगेला आंबट झालं. ज्याची संगत धरली तसं झालं. मी नाही हे ज्ञानेश्वरीतलं ओवीमत सांगितलेले ज्ञानेश्वरांनी. कळतंय का? त्याच्यामुळं कसं आहे, थोडंसं माझं एवढंच सांगते, शेवटचा कालावधी आहे, जोर लावा पुरा. झोप आवश्यक तेवढी घ्या, झोपेत नका कमतरता करू. पण दिवसभराचा जो वेळ आहे ना, तो फालतू नका घालू. छोटे छोटे रिव्हिजनचे सेशन ठेवा. 3 विषयासाठी रोज अर्धा तास फॉर्म्युले वगैरे महत्वाच्या गोष्टीसाठी रिव्हिजनसाठी वेळ करा. एक कालावधी ठरवून घ्या त्याच्यामध्ये न झालेला अभ्यास करतात. आणि इथून पुढे मी ठरवा की एक पुस्तक पूर्ण कंप्लीट करायचं. एक ना धड भाराभरची ते करू नका. मॅथ्ससाठी पहिले टेक्स्टबुक ॲश्युअर करा, कारण त्याला धरून पेपर निघणार आहे. त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी येतात. आणि जे मोठे एक्झाम्पल असतील ना, उत्तर पाठ करा वाटत नसतं. काय सांगते तशात त्याची येऊन धडकले तर फॉर्म्युले असे रटवून ठेवा. जेवढे फॉर्म्युले तेवढे कन्सेप्ट असे एकदम जागेवर पाहिजे. तिथं विचार करायला वेळ लागला म्हणजे वेळ घाला. तिथं हारले नाही. तिथं विचार करायला वेळ नाही आला पाहिजे. धन 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 खणाखण आलं पाहिजे फॉर्म्युले नाही सगळ्या गोष्टी. आजच्या पेपरमध्ये इव्हॅल्युएशन करा स्वतःचा पेपर झाल्यावर, की मी जर एवढी मध्ये 4 प्रश्न नाही सोडू शकलो, कोणत्या टाईपचे नाही सोडू शकलो, का नाही सोडू शकलो, काय नव्हतं माझ्या लक्षामध्ये, कॅल्क्युलेशनला वेळ लागला का लागला. करा तशा पद्धतीचे 10 प्रॉब्लेमचे रिव्हिजन. ॲप्रॉक्सिमेशनचा वेळ लागला ॲप्रॉक्सिमेशन काढायला, कोणत्या टाईपचं होतं, ह्या टाईपचं होतं, ह्याचे कॅल्क्युलेशन करा. 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तसे. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये वेळ लागला का लागले, करा 4 टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह. स्वतःचं इव्हॅल्युएशन करा. पण एक लक्षात घ्या, इथून पुढच्या पेपरमध्ये आता टाइम वाईज सोडवायचं आहे. बसले तर बसले टाइमपास करत अजिबात नाही. आतापर्यंत मला तुमच्याकडून त्या टॉपिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे होते म्हणून मी वेळ जास्त देत होतो. आजपासून टायमर लावले जाईल आणि 1.5 तासामध्ये तुमचा पेपर घेतला जाईल. कळतंय का? त्याच्यामध्ये पण शेवटचे 15 मिनिटं तुम्हाला कशासाठी ठेवायचे, तुमचे पहिल्या 1.5 तासाचा पेपर आहे, तर जेवढं होतं होईल तेवढं 1 तास 10 मिनिटामध्ये तुमचे सगळे प्रश्न डोळ्यात घालून गेले पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की पहिले 40 प्रश्नाला वेळ लावला, नंतर जाऊन पाहिजे अरे हे राहतले सोपे होते पण मला वेळच नाही भेटला सोडवायला. असं होतं कामाचं आहे का? नाही. निवळ पहिल्यांदाच सगळे प्रश्न वाचत बसणं हे बी काही कामाचं नाही. आपल्याला प्रश्न पाहिला कळतं कोणत्या टॉपिकचा आहे. त्या टॉपिकची जर एवढी खास तयारी नसेल तर त्या सोडून लगेच चला पुढे. शेवटी वेळ देतात ते एक्सपेरिमेंटला वेळ शेवटी तर चला. तर सर्क्युलर परम्युटेशन मध्ये n डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत. n डिफरंट ऑब्जेक्ट टेकन ऑल ॲट ए टाइम. clockwise and anti-clockwise arrangements are considered as a different arrangements. Different मला चक्कर येऊन गेली बरं का. मला चक्कर आली आतलं. झाड झालं की शुगर वाढली वाटतं. पाणी मला कळत नाही नेमकं मला चक्कर येते का मला समाधी लागल्यासारखं होतं का. चला सर पण भारी वाटतं. नाही मी आजपासून वजन कमी करायला चालू केलं. आज फक्त फळ खाणार. आता अनुज बनल्याशिवाय मी माघार घेणारच नाही. 2023 मध्ये मला एकदम अनुज बनून फिरायचंय मार्केटमध्ये. काही बोलतो ना आज तरी तुम्ही काय होते येड्यान काही बोलतो सुधारलं मी काही स्लिपॉपटाईम झाले काही बोलतो मार्केट बंद होईल नाही काही बी. लोकांनी ओळख ठेवली पाहिजे मला महिन्याभराची आपण पाहिलं तर अरे आता किती कमी झालं आता मानकर सारखा झालाय. म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले मानकर समजत नाही तुम्हाला. हा clockwise and anti-clockwise arrangements are considered as a different arrangements. Then total circular arrangement
इज इक्वल टू n मायनस 1 फॅक्टोरियल. कोणत्या केसमध्ये हे वरती लिहिले बरं का, n डिफरंट ऑब्जेक्ट आहेत, n ऑब्जेक्ट आहेत ते पण सगळे डिफरंट आहेत, टेकन ऑल ऍट अ टाइम, सगळेचे सगळे एका वेळेस घेतले. त्याच्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज वेगवेगळे अरेंजमेंट समजल्या. तर ह्या सिच्युएशन मध्ये टोटल सर्क्युलर परमिटेशन किंवा टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती झाले रे, n मायनस 1 फॅक्टोरियल. हा, आता याच्यामध्ये टेबल वाली गोष्ट लक्षात राहील ना, की सर्क्युलर अरेंजमेंट करताना टेबलला जर फिक्स केलं तर n फॅक्टोरियल होईल. हा ठीक आहे, तसं कुणी विचारत पण हे लक्षात ठेवा साधारण. आता याच्यामध्ये मी काय करतो, याच्यामध्ये इफ क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज आर अँटी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकला काउंटर क्लॉक पण म्हणतात बरोबर. हा. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट्स आर considered to be same, then total circular permutations of n different objects taken n at a time, all at a time. Total circular permutations is equals to n minus 1 factorial divided by 2. कळते, अर्ध्या म्हणतात. डिफरंट कन्सिडर टू बी डिफरंट. अरे डिफरंटला तर टोटल येतील ना, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज वेगवेगळे आहे तुमच्यासाठी, मग जास्त होतील ना. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेम असेल तर एकला कापून टाका, ह्याच्यात कन्फ्युजन नाही करू तुम्ही. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट जर सेम असतील तर टोटलला डिवाइड करावं लागेल ना 2 न. आणि जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजला वेगवेगळं समजत असेल तुम्ही तर ती n मायनस 1 फॅक्टोरियल होईल. हा, आता याच केसमध्ये तुम्ही जर n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन ऑल च्याऐवजी टेकन r ऍट अ टाइम केलं, n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन r ऍट अ टाइम, एका वेळेस r घेतले आणि सेम क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज, इकडे बघा हा मुद्दा सेम, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज याला डिफरंट समजला. हा, तर देन टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती होतील? टोटल सर्क्युलर परम्युटेशन NPR डिवाइडेड बाय r. NPR म्हणजे n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, आपण n नव्हतं केलं का, तसं NPR डिवाइडेड बाय r, ओनली r. हे झाले टोटल सर्क्युलर परम्युटेशन. आणि हे जर केलं आपण काय, इथं काय येणार, हे जर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर सेम समजलं तर टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती येईल? टोटल सर्क्युलर परम्युटेशन किती येईल? NPR डिवाइडेड बाय 2 टाइम्स r. म्हणजे ह्या क्वांटिटीला 2 ने डिवाइड केलं म्हणजे 2r झालं. कळते? आता n डिफरंट ऑब्जेक्ट्स मध्ये सम ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. काही जण आयडेंटिकल, मग तोच तिकडे जो नियम आहे तोच इकडे नियम. इफ m objects are identical and n objects are identical, दोन घेऊया. in n different objects if one type of m objects and second type of n objects are there, then his case, then आयडेंटिकल
एन आयडेंटिकल ऑब्जेक्ट. वन टाइप ऑफ एम ऑब्जेक्ट्स अँड सेकंड टाइप ऑफ एन ऑब्जेक्ट्स. त्याचाच अर्थ तो झाला ना. एक टाइपचे एम ऑब्जेक्ट्स म्हणजे एम वेळेस आलेले आहेत. एक टाइपचं कोणतं तरी ऑब्जेक्ट समजा ए आहे 3 वेळेस आला कुठल्या तरी लेटरमध्ये. बी आहे दुसऱ्या टाइपचा तो एन वेळेस आला. देन आता देन मध्ये टेकन ऑल ॲट अ टाइम आणि टेकन आर ॲट अ टाइम दोन्हीचे केसेस बनतील बरं का. सर ते टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल असं लिहिलं पाहिजे ना. कसं नाही खाली सेकंड टाइप ऑफ ऑब्जेक्ट एन ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. बरं असं लिहा. फर्स्ट टाइप ऑफ एम ऑब्जेक्ट्स अँड सेकंड टाइप ऑफ एन ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल आयडेंटिकल. ठीक आहे. हे इथं लिहिलेलं आहे. आर आयडेंटिकल. देन ह्या केस मध्ये काय होईल बघा. हीच केस हे सर्क्युलर हे वेगवेगळं काय करणार तुम्ही n-1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय m एम फॅक्टोरियल. फर्स्ट टाइपचे m सर एक काम करू ना आपण त्याला n1 n2 असं देऊ काहीतरी. m फॅक्टोरियल इंटू एन into m फॅक्टोरियल. m रिपीट होतात ना m ऑब्जेक्ट्स आहेत ना आयडेंटिकल. m फॅक्टोरियल होईल. तिकडे कसं करायचं आपण I 3 वेळेस आलो 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल डिवाइड करायचं कसं झालं ते. ह्या केस मध्ये काय होईल n-1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय ते. हां या केस मध्ये काय होईल ज्यावेळेस क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज n-1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 into m फॅक्टोरियल into m फॅक्टोरियल. या सगळ्या केस मध्ये जेवढे वेळेस रिपीट होत आहे तेवढे फॅक्टोरियलला डिवाइड करायचं. तिथे डोकं लावायचं काय n कसं येतं कारण डिवाइडेड बाय m into n करताना m into n नाही करत. m फॅक्टोरियल into n m फॅक्टोरियल करून पण m फॅक्टोरियल कसं येतं. n म्हणजे समजून घ्या a m वेळेस रिपीट झाला m फॅक्टोरियल आणि b n वेळेस झाला एम फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल. अरे एखाद्या वर्ड मध्ये मी असं म्हणतोय की 2 जण आहेत जे 2 3 वेळेस आलेले समजा तेवढ्या फॅक्टरने डिवाइड करणार ना आपण. समजा INDIEN आता याच्यामधले लेटर्स सर्क्युलर परम्युटेशन पाहिजे. तर काय करणार आपण 1 2 3 4 5 6 7 ने केलं 5 n-1 फॅक्टोरियल n-1 फॅक्टोरियल. हां क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिफरंट समजले. n-1 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय I किती वेळेस रिपीट होते 2 फॅक्टोरियल. त्याच्यानंतर n-2 2 फॅक्टोरियल. एवढे सर्क्युलर परम्युटेशन येणार. कळतंय तर ते एन बदलून टाका ना. बी घेतात जागे कारण की एनला आपण ऑब्जेक्ट घेतलेत ना. हां सर ते n आहे ना सेकंड टाइप ऑफ सेकंड टाइप ऑफ ते n ला क्यू काही किंवा घ्या काही एन नका घेऊ. घेऊ. पण एनला नंबर ऑफ ऑब्जेक्ट घेतलाय ना कन्फ्युजन होईल का. m into s ओ तिला तेच कन्फ्युजन झालं होतं n कसं काय. अच्छा. अरे तो फिर पूछना था आपने दूसरी बात पूछी. तिथं खाली सही है. बोलना मेन चीज क्या बोलना चाहिए था सर. यहाँ भी है यहाँ भी है. ठीक है तो समझ आया. अब तो इन दोनों का किस्सा खत्म. अब अगर मान लो इसके साथ ऐसे ही होता है तो कोई दिक्कत नहीं. इधर क्या होगा NPR डिवाइडेड बाय R जैसी को ऐसा एंड m फैक्टोरियल ये p फैक्टोरियल. सेम इधर क्या होगा NPR डिवाइडेड बाय 2 into m फैक्टोरियल p फैक्टोरियल. हां सर तो 2R खोसे आता काय राहिलं झालं सर. टेकन n at a time टेकन r at a time क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज झालं सर. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल सॉल्व करायचं. टाइम काय झालं 10:30.
10:30 झाले चला ठीक आहे उद्या चला ही एक्सरसाइज संपून टाकूया उद्या सॅटर्डे संडेला पण क्लास राहील आपला मंडेला पण राहील कारण की मला नेक्स्ट वीकमध्ये ट्यूजडे वेनसडेला जावं सर लागेल मग याच्यामध्ये हप्ते सुट्टी असणार आहे का? नाही येणार आहे पुढचे येणार आहे. पुढचे येणाऱ्या बी सॅटर्डे संडे मंडे घेऊन टाकेन मी कारण मला नेक्स्ट वीकचे ट्यूजडे पण यावेळेस अभ्यास करा टायमिंग सुट्टी नसलं येणारा पेपर आहे ना आपला 15चा तो 16 होणार आहे आपला सर तू लगेच असं का माझ्या 1.5 तास आणि तू लय वाया चालला अभ्यास किती दिवसभर इथं राहतो तू सर, मध्ये दिवस- तुला कोण दिवस भरायला इथं थांब म्हणतोय 12:30 पर्यंत इथं राहावं लागतो ना मी एकच लेक्चर घेणार 1.5 तासाचं जायलाच आहे मग ते तुमचा प्रॉब्लेम आहे पण यावं लागेल ना लगे मग बाकीच्या वेळेत नाही ऍडजस्ट करणार जायला किती वेळ लागतोय मी इथं जे टाइमपास करणार त्याच्यात वेळ किती जाणार मनी नाही भावन म्हणे देवा मला पाव आज ज्याला वेळ नाही घालवायचा तो कसा नसतो घाली काय देवा देवा सर ही cases कोणती आव टाकल मिळते